खरंच बघू इकडे बघू. काय सोने सोने जरा मला ते काय करताय तुम्ही? मी ना पराठा करणार आहे. बरं ठा. हम्म. ओ माय गॉड. आणि एवढंसं का पसारा? तो मिक्स पराठा आहे. मिक्स पराठा. पेढा म्हणू शकतो, कंदी पेढा म्हणू शकतो, काय म्हणायचं ते म्हणू शकतो. पराठा पासून कंदी पेढा. जरा इकडे बघा. ची पहिली सुरुवात आहे ना. तर मित्रांनो बघा, आपण आता ते काप द्यायची पद्धत जुनी आहे. तर आपण काय पण केलं, ह्याच्यावर हे टाकत नाही, ह्याच्यावर ना ते ह्याच्यावरती चारोळी पिस्ता टाकतात, टाकतात. पिस्ता टाकतात. आहेत आपल्याकडे चारोळी. चारोळी आहे, हो. दे ना मग चारोळी. फाईन चॉप केलेले आहेत हे जे अल्मोंड म्हणजे बदाम आहेत, ते आपण बदाम ह्याला लावू शकतो. आणि नानकटी ही बदाम मध्ये जर मस्त असली ना, एकदम मस्त चविष्ट लागते. स्वादानुसार आपण टाकूया बदामचे स्लायसेस. जिथे जास्त पडले ते एक पुसून घ्यायचं आणि दुसरीकडे लावायचं. असं आपण काम करायचं, जेणेकरून कसं होईल सगळे आपल्याला पुरतील. आणि हे आमचं टेस्टिंग मटेरियल आहे, हे पायलट फेज आहे. तर तो मी करतोय आणि जो प्रोडक्शन मध्ये जाईल तो पूजा करणार आहे. ओव्हन आमचं गरम झालेलं आहे 200 डिग्रीवरती. आता आम्ही हे ठेवणार आहोत. तर हीट झालेलं आहे पूर्ण मस्त. इन 3 फेज. 3 फेज टाकायचं आहे का? ओके. त्यासाठी ना आपल्याकडे एक हँड ग्लोव्ह असं म्हणू शकतो, जे सेफ्टी इज इम्पॉर्टंट आहे. तर असं उचलायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते भट्टीमध्ये काम करतो असं वाटते मला. 3 नंबर आहे का? आम्ही ना जेव्हा लहानपणी, मला लहानपणी जय जवान बेकरीची आठवण आली आणि तेव्हा आम्ही असं करायचो की त्या ट्रेमध्ये लिहायचो, त्याच्यावरती नाव टाकायचो आणि ती ट्रे जायची आतमध्ये भट्टीत आणि नंतर ते यायचे. तर अशा पद्धतीने ती आठवण ताजा झालेली आहे. चला तर मग आपण करूया, सिलेक्ट ओके करू. ओके. आणि कन्व्हेन्शन हिटिंग आपल्याला कमी करायची आहे. 170 वरती ठेवू शकतो आपण. आणि 170 वरती ठेवल्यानंतर जी कुक टाईम आहे तो आपण एक 15 मिनिटाचा ठेवूया. 15 ते 17 मिनिटाचा ठेवूया आणि नंतर बघूया चांगलं झालं तर, नाही तर मग अजून वाढूया. तसं अशा पद्धतीने आपण दिवाळीचा पहिला 2025च्या दिवाळीचा पहिला आयटम आपण ओव्हनमध्ये ठेवलेला आहे. थोड्याच वेळा आपण पाहू की कसा होतोय तो.